मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील चढाओढीचा फटका तपासाला तर 32 तास उलटून सुद्धा सैफचा हल्लेखोर अद्याप मोकाट। वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांचा दावा। सैफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या दोघांची चौकशी सुरू। हल्लेखोराला कर्मचाऱ्यांपैकी कुणी घरी प्रवेश दिला का याचाही शोध सुरू। सैफच्या घरात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न दिसत नाही। सैफच्या घरी किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही नाही। सूत्रांची माहिती तर हल्ला करणारा आरोपी वांद्रे स्थानकाजवळील सीसीटीव्हीत कैद। सैफच्या शरीरातून काढलेला धारदार हेक्सा ब्लेडचा तुकडा पोलिसांकडून जप्त। या संदर्भात अधिकचा तपास सुरू। देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं। सैफवरील हल्ल्यासंदर्भात पोलिसांची कारवाई सुरू। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर।